नमस्कार. चाणक्य म्हणतात, की आपली संगत कशी असायला पाहिजे. तर आपली संगत सुसंगत असायला पाहिजे, कुसंगत नाही. इथे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. लॉ ऑफ एम्प्टीनेस सुद्धा हेच म्हणतं. एकदा जर जागा रिकामी झाली, तेव्हाच चांगल्या लोकांसाठी जागा तयार होणार, स्पेस तयार होणार. आणि तुम्ही बघाल तर वाईट लोकांसोबत राहिल्यामुळे, त्यांच्या सराउंडिंगमध्ये राहिल्यामुळे तुमचे विचार, तुमचे पर्स्पेक्टिव्हज, तुमचे इमोशन्स, तुमची अंडरस्टँडिंग, विजन आणि इंट्युशनसुद्धा ब्लॉक होतो. आणि जर का एकदा इंट्युशन ब्लॉक झालं, तर वाईट आणि चांगल्यामध्ये भेद करता येत नाही. चांगल्या गोष्टी वाईट वाटतात, वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. ही परिस्थिती होते. हॅपीनेस कोशंट त्याच देशाचा सर्वोच्च आहे, ज्या देशात महिला सुखी आहेत आणि लीडरशिप स्किल्स किंवा त्यांचे लीडरशिप ट्रेट्स, क्वालिटीज चांगल्या तऱ्हेने ते बजावत आहेत. म्हणून गुणी सर्कल, गुणी हा कट्टा तुमचा चांगला असायला हवा. कारण तेव्हाच कुठे आपण अशा लोकांसोबत राहिल्यामुळे आपली सुद्धा देखील परिस्थिती बदलेल, चांगल्या परिस्थितीत आपण जाऊ. पण त्यासाठी आपलं इमोशनल मॅच्युरिटी आणि ई-क्यू हाय असणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही प्लीज NLP शिका, म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तुम्ही माझ्याकडून शिका. किंवा डिजिटल स्किल्स शिका आणि लेव्हल करा, जेणेकरून तुम्ही चांगल्या सराउंडिंगला, चांगल्या लोकांना अट्रॅक्ट करू शकाल. बिकॉज युअर लाईफ इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. DM करा येस असं पूर्ण माहितीसाठी आणि रिक्लेम युअर पॉवर बॅक. हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत ज्याला याची गरज आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद.